विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती कराडमध्ये झाली महत्त्वपूर्ण बैठक. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि माहितीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि विजयासाठीची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीत प्रभावी समन्वय साधून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच निवडणुकीसंदर्भात आवश्यक धोरणात्मक सूचना व निर्देश देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार रमेश कराड, मनोजदादा घोरपडे, महेश शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, सांगली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्री पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनाचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत माहितीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या भव्य विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी यांच्यासह भाजपा महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पंचायत समितीची सर्वसाधारण सभा, विविध विषयांचा घेतला आढावा. कोरेगाव पंचायत समितीची सर्वसाधारण सभा येथील शंकरराव जगताप सभागृहात सभापती रुपाली शिवाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती रवींद्र पवार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्यासह सदस्य आकाश सोळसकर, रुपाली साळुंखे, अनिता भोयटे, निलेश जगदाळे, संजय आवडे, सुरेखा पाटील, केतन चव्हाण, अजिंक्य कदम आणि निकिता गिरी यावेळी उपस्थित होत्या. सभेच्या प्रारंभी दिनांक 13 मे 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत कायम करण्यात आला. तसेच मागील सभेतील ठरावांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. कोरेगाव विकास गटातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासोबतच शासन व जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेले शासन निर्णय आणि परिपत्रकांचे अवलोकन करण्यात आले. यावेळी सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सभेचे कामकाज नियमानुसार करण्यात आले, पार पाडण्यात आले. सभेचे सर्व विषय पूर्ण झाल्यानंतर सदस्य निलेश जगदाळे यांनी सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले. कुमठे येथे जळालेला ट्रान्सफॉर्मर दुसऱ्यांदा तातडीने बदलला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कुमठे येथील शेतीपंपांना वीज पुरवठा करणारा महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतीची कामे थांबली होती. या गंभीर समस्येची माहिती शिवसैनिक कपिल जगदाळे यांनी शिवसेना पदाधिकारी विजय जगदाळे तसेच माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा करत शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सादर करून हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी महावितरण कंपनीच्या सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बारटके यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महावितरणने जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला. मात्र नव्याने बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरही काही कालावधीत पुन्हा जळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. ही बाब पुन्हा पालकमंत्री देसाई यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तात्काळ महावितरण प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर कंपनीने पुन्हा नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला. त्यामुळे अल्पावधीतच वीज पुरवठा पूर्ववत झाला असून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामासाठी शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने यांनी विशेष प्रयत्न केले. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी, युवासेना जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनीही सहकार्य केले. विजय जगदाळे आणि राम जगदाळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवताना नितीन जावळे, नितीन जगदाळे, अक्षय जगदाळे, संकेत यादव, नारायण बाबुराव जाधव, महेंद्र भगवान जगदाळे, मारुती भाऊ जगदाळे, वेदांत अजित जगदाळे, शुभम दत्तात्रय जगदाळे,
उत्तमराव जगदाळे, मोहन शिवाजी जगदाळे, मनोहर भगवान जगदाळे, रमेश गुलाबराव जाधव, दत्तात्रय जगदाळे, मुकुंदभाऊ जगदाळे यांच्यासह अनेक शेतकरी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर उपस्थित शेतकरी व नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना पदाधिकारी विजय जगदाळे तसेच माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांचे आभार मानले. ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा कोरेगाव तालुक्यावर डोळा, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांचे फावले. कोरेगाव तालुक्यात ट्रान्सफॉर्मर आणि वीज साहित्य चोरीच्या घटनांनी अक्षरशः थैमान घातले असून चोरट्यांनी आता ग्रामीण भागातील वीज यंत्रणेलाच लक्ष केले आहे. सातारोड परिसरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा, ॲल्युमिनियम साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भक्तवडी येथील वाघाचा माळा परिसरात नुकत्याच घडलेल्या घटनेत महावितरणच्या EST लाईनवरील सुमारे 60,000 रुपयांच्या ॲल्युमिनियम तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. यापूर्वीही सातारोड परिसरात ट्रान्सफॉर्मर जमिनीवर पाडून त्यातील ऑइल सांडून तांब्याच्या तारा चोरण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होत असून शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे चोरीच्या घटना वाढत असताना चोरट्यांवर वचक निर्माण करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. अनेक गुन्हे दाखल झाले असले तरी आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे चोरटे सक्रिय आणि पोलीस निष्क्रिय. सातारोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल. सातारोड तालुका कोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी महामुकर यांच्या विरोधात बुधवारी मध्यरात्री 12:15 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णालयातील महिला कर्मचारी तेजस्वी अशोक खरात यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 उपलब्ध असलेल्या 2 शासकीय वाहनांपैकी एक वाहन सातारोड परिसरासाठी कायमस्वरूपी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच सातारोड येथे स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून विशेष चोरी विरोधी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वीज यंत्रणेवरच डल्ला मारणाऱ्या टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास आगामी काळात ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरेगाव पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करण्यापुरते मर्यादित न राहता चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस आणि आक्रमक कारवाई करावी अशी जोरदार मागणी तालुकाभरातून होत आहे. बोर्ड बदलायला कर्मचारी नसतील तर अदानी अंबानींना ठेका द्या. माजी खासदार राजू शेट्टी यांचा मध्य रेल्वे प्रशासनाला टोला. पुणे कोल्हापूर मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा होत असलेला गोंधळ थांबवण्यात मध्य रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. रेल्वेकडे बोर्ड बदलण्यासाठी कर्मचारी नसतील तर अदानी किंवा अंबानी यांना ठेका द्या, पण गाडीचा बोर्ड रोज बदला गेला पाहिजे असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. पुणे येथून दररोज रात्री 9:40 कोल्हापूरकडे धावणारी विशेष रेल्वे सुरू आहे. या गाडीसाठी गोंदिया कोल्हापूर रेल्वेचे डबे जोडले जातात. दरम्यान पुणे कोल्हापूर विशेष रेल्वे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस यांच्या सुटण्याच्या वेळेत अवघे 20 मिनिटांचे अंतर असल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडत आहे. दोन्ही गाड्यांवरील फलक आणि डब्यांवरील माहिती एकसारखी असल्याने नागपूरकडे जाणारे अनेक प्रवासी चुकून कोल्हापूरच्या गाडीत बसत आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवासी सासवड किंवा जेजुरी येथे उतरतात. मात्र तोपर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे स्थानकातून निघून गेलेली असते. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या वेळेचे आणि पैशाचेही नुकसान होत आहे. दररोज शेकडो प्रवासी या चुकीच्या फलकांमुळे फसत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. याबाबत 2 महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाला सूचना करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे या गाड्यातील तिकीट तपासणीस TC देखील या प्रकाराला कंटाळले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने गाड्यांवरील फलक आणि माहिती प्रणाली सुधारणा करावी, अन्यथा प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही शेट्टी यांनी दिला.